भंडारा शहर आणि जिल्ह्यात फायनान्स बँका पतसंस्थांच्या कर्जाच्या ओझ्याखाली आणि रिकव्हरी एजंटच्या दबावामुळे मोठ्या प्रमाणात आत्महत्या होत असून शासनाने सामान्य लोकांचेही कर्ज माफ करावे अशी मागणी करत धार्मिक एकता ट्रस्ट तर्फे निशुल्क कर्जमुक्ती भारत अभियानांतर्गत बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आले। कर्ज वसुली करता रिकव्हरी एजंट आरबीआयच्या नियमानुसार वसुली करत असून ते दमदाटी जबरदस्तीचा मार्ग वापरतात, त्यामुळे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे। याबाबत कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांकडून केली जाते। आज भंडारा गोंदिया लोकसभाची जी जनता आहे कर्जाबाई खूप आत्महत्या करत आहे आणि यासाठी आम्ही आपल्या लोकसभा क्षेत्रातले लोकांना म्हणजे आत्महत्या करताना बघू शकत नाही, म्हणून आम्ही सरकारकडून माग करत आहोत की ज्या पद्धतीनं मोठे मोठे उद्योगपत्यांचा कर्ज माफ करण्यात आलेला आहे त्याच पद्धतीनं आमचे जे लोकसभा जनता आहेत आणि पूर्ण भारतातील